राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं ट्विट. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आपल्या एक्स अकाउंटवर ट्विट करत जोरदार टीका केली आहे. राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले. आता यांना मराठी माणूस आठवतोय. तारीख ठरली, वारही ठरला. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचा थेट इशारा. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीच वेगळं करू शकत नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीच वेगळं करू शकत नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करतो, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी महानगरपालिका निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई आहे. प्रत्येक मराठी माणूस या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरायला पाहिजे. खासदार संजय राऊत यांचं आवाहन. राऊतांनी आधी आजारपणातून ठणठणीत बरे व्हावे. मंत्री संजय शिरसाट यांची टीका. मंत्री संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊतांनी आधी आजारपणातून ठणठणीत बरे व्हावे आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची वाट लावावी. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणाऱ्यांनी आता मराठीबद्दल बोलू नये. मंत्री संजय शिरसाट यांची टीका. खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला. महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत राज ठाकरेंसोबत काय चर्चा करणार यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.